विटंबना प्रकरणातील आरोपीची नार्को टेस्ट करा. वंचितची मागणी. वंचित बहुजन आघाडी जळगाव जामोदच्या वतीने दिनांक 16 फेब्रुवारी 2026 रोजी महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री यांना उपविभागीय अधिकारी राजस्व विभाग यांचे मार्फत निवेदन देऊन 14 फेब्रुवारी रोजी घडलेल्या विटंबना प्रकरणातील आरोपी समाजकंटक राहुल लांडे मनुवादी विचारसरणीच्या व्यक्तीने जे कृत्य केले त्याचा निषेध आणि आरोपीची नार्को टेस्ट करण्यात यावी आणि नगरपरिषदने लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे 2 दिवस आधीच बंद कसे काय होते, तसेच आरोपीच्या मोबाईलचा सीडीआर काढून तसेच ज्या दिवशी प्रकरण घडले त्या दिवसभराचे आरोपीचे सीसीटीव्ही फुटेज काढण्यात यावे आणि आरोपीचा करता करविता कोण आहे याकरिता उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशा विविध मागण्या संदर्भात निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हा महासचिव आतिशभाई खराटे, तालुका अध्यक्ष देवानंद दामोदर, महिला अध्यक्षा विशाखाताई सावंत, रतन नाईक, सुनील बोदडे, ॲडव्होकेट संदीप उगले, अरुण पारवे, नगरसेवक डॉक्टर सलीम शेख, सुनीता हेलोडे, प्रशांत अवसरमोल, बौद्ध महासभेचे जगदीश हातेकर, विजय तायडे, आजम कुरेशी, मंगला पारवे, सोनम वानखडे, गुलाबराव आठवले, सुदाम गवई, अमोल तायडे, संतोष भारसाकळे, साहेबराव जाधव, संघपपाल गुरचळ, रोशन तायडे, अक्षय वाकोडे, नारायण पवार, गौतम पवार, नरेश पवार, प्रमोद कोकाटे, अताउल्ला खान यांसह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते, महिला, पुरुष उपस्थित होते. ज्या चौकामध्ये विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा आहे त्या पुतळ्याची विटंबना होते आणि त्या चौकातील जे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत ते एक दिवस अगोदर बंद पडलेले आहेत. तर ते बंद का पडले याची सुद्धा एक उच्चस्तरीय चौकशीची मागणी आम्ही केलेली आहे. आणि जो आरोपी आहे त्या आरोपीची नार्को टेस्ट व्हायला पाहिजे, कारण की असे प्रकार महाराष्ट्रामध्ये वेळोवेळी घडत आहेत आणि त्याच्या तळाशी जाण्यासाठी आणि महाराष्ट्राची शांतता भंग होणार नाही याची काळजी घेण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून नार्को टेस्टच्या आरोपीची मागणी आम्ही केलेली आहे. कारण त्याच्या पाठीमागे कोण आहे, त्याचा करता करविता कोण आहे, या सर्व मागण्यांसाठी आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आपल्या मार्फत या राज्याचे गृहमंत्री साहेब यांना निवेदन देणार आहोत. आणि खास करून जे आम्ही याच्यात घेतला नाही, परंतु जो आरोपी आहे तो आरोपी ज्या दिवशी त्याने जे प्रकरण घडवलं, जे कृत्य केलं त्या दिवशी तो कोणाकोणाच्या संपर्कात होता त्याचा कॉल डिटेल्स काढून, त्याचा सीडीआर काढून आणि त्याचे ज्या ज्या बारमध्ये, कारण आम्हाला पक्क माहीत नव्हतं की कुठल्या बारमध्ये आहे, परंतु ज्या बारमध्ये तो दारू पिला आणि दिवसभरामध्ये कुठे कुठे होता त्याची सीसीटीव्ही फुटेजचे सर्व घेऊन त्या प्रकरणाची जर आपण चौकशी त्या माध्यमातून केली साहेब, आपल्याला सुद्धा विनंती, आपल्याला सुद्धा प्रतिनिधीमधून देणार आहोत आम्ही, आपण सुद्धा त्याची सगळी शहानिशा करून की तो कोणाकोणाच्या संपर्कात होता त्याचा सीडीआर काढून आणि सीसीटीव्ही फुटेज घेऊन ज्या बारमध्ये होता त्या बारमध्ये तो कोणासोबत होता आणि रस्त्याने येत असताना ज्या ज्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत त्या कॅमेऱ्याची चौकशी करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, जळगाव शहर, जळगाव जामोद या ठिकाणी विश्वरत्न संविधान निर्माता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विटंबना झाली. विटंबना झाल्यानंतर या ठिकाणी आमच्या बौद्ध समाजाच्या याच्यामध्ये उद्रेक एक तयार झाला, कारण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विटंबना ज्यांनी केली, जर बाबासाहेब आंबेडकरांची संविधान निर्माता बाबासाहेब आंबेडकरांची विटंबना जर करत असेल तर मग काय, हे मनुवादी सरकार, या मनुवादी सरकारचाच याच्यामध्ये हात आहे, एवढं आमचं म्हणणं आहे. त्या मनुवादी किड्याला जास्तीत जास्त शासन झालं पाहिजे अशी आम्ही एडीओ साहेबांना निवेदन दिलेलं आहे. त्यांच्या ज्या आरोपीने त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विडंबना घडून आणली, त्याने जाणीवपूर्वक केली, त्याच्या मागचा करता धनी कोण आहे, त्याचा मुख्य सूत्रधार हा पोलीस प्रशासनाने शोधून काढावा. हे आजच्या प्रसंगी आमची ही आज या निवेदनाच्या माध्यमातून या ठिकाणी आग्रही मागणी आहे आणि सदर आरोपीची त्या ठिकाणी नार्को टेस्ट करण्यात यावी. काल परवाच्या रात्रीला जो प्रकार घडला तो अतिशय निंदनीय व माणुसकीला काळीमा फासणारा असा प्रकार घडलेला आहे. अशा घटना जर महाराष्ट्रात वारंवार जर घडल्या तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन जाती जातीमध्ये तेढ निर्माण होऊन दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण व्हायला हा वेळ लागू शकत नाही. त्यासाठी या ठिकाणी पोलीस प्रशासनाला आमची या माध्यमातून ही विनंती आहे की त्याचा सूत्रधार कोण आहे तो शोधून काढावा व नगर परिषदला सुद्धा आमच्या या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही आज मागणी केलेली आहे की त्यांनी त्या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेजचे कॅमेरे त्या ठिकाणी लावावेत. बस. जय हिंद, जय भीम, जय भारत. आपण पाहताय IB7 न्यूज, आवाज नव्या युगाची.